चालू आहे। आज बघा लाईट दिसतायत, मुंबई सारखी वाटली पाहिजे, फक्त आपला चमकून चालत नाही। अरे आपलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्यांच्या सगळ्या नाना ऐका जरा, आता शेवट आहे ना, झालं का आता, परत झालं आता, लास्ट आहे ना आता आपलं अधिवेशन। आणि म्हणून मी सांगतो स्लम मध्ये मुंबईकर इकडे आहेत, वरचं जे घर आहे पहिल्या मजल्याचं घर, त्याच्यामध्ये पण गरजेपोटी आपण वरती राहायला जातो, कुटुंब वाढतं आणि त्याचा देखील मोठा प्रश्न आहे। मुंबईमध्ये जसं क्लस्टर मध्ये सगळ्यांना घर देतो, त्या बाबतीत तसंच देखील धोरण आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या लोकांना देखील न्याय देण्याचा आमचा विचार आहे। त्याचबरोबर इथे महसूल मंत्री आहेत, जे आपले सोसायटी जे बिल्डर पळून गेले, ते जे पुनर्विकास थांबला, कारण प्रीमियम 15% त्यांना परवडत नाही, आम्ही 5%वर आणला प्रीमियम। आता या सर्व पुनर्विकासाची कामं रखडलेली निघून जातील। फनेल झोन मध्ये पण असंच आहे, फनेल झोन मुळे तिकडे विकास होत नाही, त्याच्यावर देखील आपण उपाय काढलाय। वन टाइम येणे करण्याचा निर्णय आपण घेतलाय। या मुंबईतले सगळे पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहेत फनेल, योगेशजी आपण निर्णय काय घेतोय, तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन, समजा तुम्हाला 40 मजले बांधू शकता, पण त्या रेस्ट्रिक्शन मुळे 30च बांधता येतात तुम्हाला। मग कोणी डेव्हलपर येत नाही, ते विकासक येत नाही, सोसायटीत राहणाऱ्या लोकांना परवडत नाही, म्हणून त्यांना वरच्या 10 मजल्याचा TDR आपण देणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पैशातून त्याचा पुनर्विकास होणार, त्यांना प्रॉफिट होणार नाही, परंतु त्यांच्या खिशातले पैसे जाणार नाही। हा निर्णय आपण घेतोय मुंबईकरांसाठी। हे निर्णय कायद्यामध्ये आम्ही बदल केले। हे जितेंद्र आव्हाड इकडे बसलेत, ते म्हाडाचे मंत्री होते, त्यांना विचारा, एकदा पण माझ्याकडे फाईल घेऊन यायचे, कधी विचारलं मी तुम्हाला, लगेच सही केली मी ताबडतोब, काय मुंबईकरांचा प्रश्न आहे, लगेच केलं। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही एकच मुंबईकरांच्या विकासासाठी हे निर्णय आम्ही घेतोय, आमचा वैयक्तिक विकास आम्ही करत नाही आणि मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। लखनौ ते लंडन बिंडन हे सगळं काय आम्ही करत नाही, करणार नाही। नाना हसले का? आणि म्हणून मी आता आपल्याला चहापान करायचं आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही, पण एवढंच सांगतो की या मुंबई बरोबर मुंबई MMR आणि संपूर्ण राज्याचा विकास जो आहे तो झाला पाहिजे, अशा प्रकारचं आमचं मत आहे। जितेंद्रजी, हा विरार वसई वर्सोवा, बांद्रा वर्सोवा ते विरार ते पालघर आपण सी ब्रिज करतोय, 3 तासाचं अंतर अर्ध्या तासामध्ये। आणि म्हणून त्याबरोबर जसं दुसरं एअरपोर्ट इकडे बांधतो आपण नव्या मुंबईत, मुंबई एअरपोर्टची गरज लक्षात घेऊन आम्ही पालघर मध्ये देखील एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तपासणी छाननी करतोय आणि तिकडे देखील जो विकास आहे तो तिकडे करायचा आहे। त्याचबरोबर जयंतराव गेले नाही, ऐका, ते मगाशी म्हणाले 30%, 25%, 42%, 47% टेंडर अभाव। अरे बाबा, दिलेच नाही अजून कोणाला, आता छाननी चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मी सांगतो, सभागृहात उत्तर देतोय, जे चालू करंट रेट DSR आणि DSR जो आहे करंट, त्याच्यावर नियमाने काय त्याच्यावर किंवा त्याचं बिलो किंवा अभाव काय दिलं मला माहित नाही ते, पण त्याच्यावरती हे 30-40%, 42%, 20%, 10% बिलकुल दिले जाणार नाही। हे बिलकुल सरकारचा धोरण आहे, सरकारची भूमिका आहे। आणि तुम्ही समृद्धीवरचं जे काढलं, समृद्धीच्या बाबतीमध्ये देखील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी क्वालिटी खराब केली असेल त्याच्यावर काय असले तुम्ही, अरे त्याला सोडून द्यायचा,
अरे ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कुठे भेगा पडल्यात, तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे त्याच्यावर ते पूर्णपणे त्याच्याकडून त्याचा डीएलपी आहे, डीएलपी मधून ते पूर्ण काम करून घेतलं जाईल. 26 पर्यंत डीएलपी आहे, 26 पर्यंत. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, एवढं सांगतो. हा, आणि मार्कंडेश्वर देवस्थानचं काम झालं पाहिजे. मी तिकडे जाऊन आलोय आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. आणि दुसरं ते एक मिनिट ते शिक्षकांचं राहिलं मगाचं ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची, टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत. त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे, पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार. एक देतो तुम्हाला, थांबा. आणि सासवडला काय पाहिजे तुम्हाला?